नमस्कार शेतकरी बांधवांनो. अन्नदाता शेतकरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तंत्रज्ञानाची क्रांती घडवणारी बातमी घेऊन आली आहे. शेती आता फक्त नांगराची राहिली नाही, तर ती आता स्मार्ट होणार आहे. दिल्लीत आज अशा एका घटनेचा श्रीगणेशा झाला आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आमच्या शेतीवर आणि खिशावर होणार आहे. विशेष बातमी: दिल्लीत रंगला AIचा महाकुंभ, शेतीचं भविष्य बदलणार. आज 16 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026चं उद्घाटन झालंय. या परिषदेत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे देखील खास पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. या बातमीचा आपल्या शेतकऱ्यांशी काय संबंध? कदाचित तुम्हाला वाटेल की दिल्लीतल्या या मोठ्या परिषदेचा आपल्या वावराशी काय संबंध. पण मित्रांनो, ही परिषद AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तावर आधारित आहे. त्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत: हवामानाचा अचूक अंदाज. आता पावसाचा अंदाज चुकून नुकसान होणार नाही. AI तंत्रज्ञानामुळे तुमच्या शेतावर नेमका पाऊस कधी पडणार याची माहिती मोबाईलवर आधीच मिळेल. रोगांची ओळख. पिकावर कोणती कीड पडली आहे, फक्त मोबाईलने फोटो काढला की AI सांगणार त्यावर कोणतं औषध फवारायचे. खतांचे नियोजन. माती परीक्षणानंतर कोणत्या कोपऱ्यात किती खत द्यायचे हे तंत्रज्ञान ठरवेल. यामुळे पैशांची मोठी बचत होईल. पंतप्रधानांचा अन्नदाता संकल्प. पंतप्रधानांनी भाषणात स्पष्ट केलंय की हे नवीन तंत्रज्ञान फक्त मोठ्या कंपन्यांसाठी नाही, तर ते माझ्या अन्नदाता शेतकरी बांधवांच्या समृद्धीसाठी आहे. AI फॉर ऑल या मंत्राद्वारे शेती अधिक नफ्याची करण्याचा सरकारचा मानस आहे. भारत फ्रान्स मैत्री. शेतीला मिळणार गती. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी झालेल्या चर्चेत स्मार्ट फार्मिंगबद्दल काही महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे. फ्रान्समधील प्रगत तंत्रज्ञान आता महाराष्ट्रातील बांधावर पोहोचणार आहे. अन्नदाता विशेष टिप. शेतकरी मित्रांनो, तंत्रज्ञान बदलतंय. आता घामासोबतच थोडी स्मार्ट बुद्धी वापरण्याची वेळ आली आहे. ही इंडिया AI समिट म्हणजे आपल्या मुलांसाठी शेतीमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणारी ठरणार आहे. माहिती असेल पदरात तरच लक्ष्मी येईल दारात. ताज्या शेतीविषयक बातम्यांसाठी पाहत रहा अन्नदाता शेतकरी न्यूज.